आपल्याकडे नेहमी कुटुंब प्रमुख सांगायचे की सगळ्याचे सगळे कुटुंब एकत्र जाऊ नका, जात पण नव्हते. ती खरोखर ती परिस्थिती पाहायला मिळाली की सगळे कुटुंब गेलं तर काय होतं. 9 पैकी 6 जण कदाचित उद्या किंवा परवा त्यांनी इकडे मुंबईत शिफ्ट करणार आहे. माझं आजच बोलणं झालं. आपल्याच तालुक्यातील बहुतांशी सर्वचे भाविक होते. दरवर्षी त्यांची टूर जात असते. मागच्या वर्षी ते गेले होते, यावर्षी त्यांची टूर निघाली. 16 तारखेला सगळे निघाले होते. आधी काशीला गेले, तिथं फिरून ते काही तिच्या मंदिरांना भेटी दिल्या आणि तिथं मग 20 तारखेला म्हणजे 19 तारखेला ते अयोध्येत आले. 19 तारखेला अयोध्येत थांबले. 20 तारखेला मी अयोध्येला रात्री पोहोचलो. 19 तारखेला माझं त्यांच्याशी बोलणं झालं सगळ्यांशी. ते म्हटलं की तुम्ही लवकर या, उलट तुम्ही येत असले तर आम्ही एक दिवस थांबतो. म्हटलं मी 20ला पोहोचतोय संध्याकाळी. त्या टूर चालकाने घाई केली आणि ते निघालं पुढे. ते 20लाच दुपारीच वगैरे सकाळीच निघून गेले. 20ला रात्री मी अयोध्येला पोहोचलो. त्यानंतर ती लोक सगळे गोरखपूरला गेले आणि तिथनं बसेस करून मग ते पुढे नेपाळला गेले. आम्ही 21ला अयोध्येला गेलो. प्रभू श्री रामलल्लाचं दर्शन केलं. तिथे कीर्तन होतं भरत महाराजांचं. तिथे भेट दिली आणि आम्ही 22ला मुंबईत आलो. 22ला रात्री आम्ही मुंबईहून बसलो. 23ला इथे येता येता ट्रेन उशिरा असल्यामुळे 11-12 वाजले आम्हाला. इथं येतात निरोप आला की लोक काठमांडूला चालले होते. असा बसचा अपघात झाला. 3 बसेस होत्या. 2 बसेस सगळ्या पॅसेंजर बसेस होत्या आणि एक स्वयंपाकाचं सामान वगैरे घेतलेली बस होती, लहान बस. तर त्याच्यातही काही लोक बसलेले होते. जी माहिती मिळेल त्याच्यानुसार ती बस जी पडली ती आधी थोडीशी, एक बस आधी खराब झाली, ती बदलली ही बस घेतली. त्यातही परत त्या बसला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून थोडंसं परत रिपेअरिंग केलं आणि सकाळी 11 वाजेला कुठेतरी नाश्ता वगैरे करून ते 10 वाजेला नाश्ता वगैरे करून पोखरा म्हणून तिथं निघाले. ते काठमांडूला जायला पहिली बस पास होऊन गेली, 8-10 किलोमीटर गेली आणि दुसरी बस ही अनकंट्रोल झाली. चालवणारा बहुतेक वयस्कर असावा. तिथल्या ज्या आर्मी चीफने सांगितलं रोड अतिशय चांगला होता. मी तिथल्या त्या लोकांना विचारलं. मध्ये एक बातमी काहीतरी वाटली मी की रोडमध्ये खड्डा होता म्हणून झालं. तसं काही नाही आहे. ते पण विचारलं त्यामुळे रोड अतिशय चांगले होते तिथे. पण त्या कंट्रोल त्या ड्रायव्हरचा झाला नाही बहुतेक आणि बस ती पडली. अदरवाईज ड्रायव्हरही दुसऱ्या बसचे लोक सांगत होते की तो इतका स्लो चालवायचा की आमची बस पोहोचून जायची तासाभरात तो यायचा म्हणून. त्याच्यामुळे त्याला उलट बोलायचे की तू लवकर चाल म्हणून. पण तरी ती कशी पडली हेच नवल आहे. त्याच्यानंतर मग ही तिसरी जी स्वयंपाक घेऊन जाणारी जी बस होती, स्वयंपाकाचं सामान घेऊन जाणारे, मग ते थांबले की काय झालं इतकी गर्दी. मग त्यांना समजलं की आपली काहीतरी भारतीय माणसांची बस पडली. पाहिलं तर ती आपलीच बस होती. ही गोष्ट खरी की बहुतेकांची कॉल सुरू होते. काही काहींचे ते इंटरनॅशनल असल्यामुळे त्याला इंटरनॅशनल रोमिंग करावं लागतं. काही काहींचे कॉल सुरू असताना अचानक हे सगळं घडलं. म्हणजे बोलताय घरी आणि बस कोसळली. सगळं अचानक बंद झालं सगळं. तरी आता तर बोलत. त्याच्यानंतर कॉल लागत होते पण कोणी उचलत नव्हतं. आणि जे प्रत्यक्षदर्शी त्यांनी सांगितलं की ऑन द स्पॉटच तिथे बरेच लोक गेली होती. पण तिथल्या गव्हर्नमेंटचं आणि आर्मीचा आपण धन्यवाद मानायला पाहिजे. जसं आर्मीला कळालं 15 ते 20 मिनिटात आर्मी सगळे तिथे पोहोचले. पोलीस डिपार्टमेंट पोहोचलं. इतक्या पटापट तिथे इथलं इन्स्ट्रक्शन गेल्या. त्याच्यामुळे फटाफट काम झालं. तर बॉडी काढायला सुरुवात झाली. लोकांनाही काढता आलं. एक सुदैव असं होतं की नदीच्या 5 फूट आधी ती बस एका दगडामुळे थांबली. नाहीतर एकही जण आपल्याला पाहता आला नसता. त्याच्या आधीच 15-20 दिवस आधीच 2 बसेस पडल्या. एकही माणूस जिवंत सापडला नाही.
बसेस त्या दोन्ही बसेस 1500 किलोमीटरवर 4-5 दिवसांनी बसेस सापडल्या. बॉडी तर काय 2-4 बॉडी सापडल्या, बाकी बॉडी पण सापडल्या. इतकी ती नदी खोल आहे आणि इतकी प्रचंड वेगाने ती वाहत असते. म्हणून सुदैव आहे की त्या एका दगडामुळे ती बस अडली गेली 5 फुटावर आणि काही लोक जिवंत राहिले. याच्यानंतर खरोखर भाग्य आहे. पण अशी दुर्दैवी घटनाही घडली आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अशी पहिली घटना मी बघतोय. याच्यापूर्वी कधीच असं बघितलं नाही. पण याच्यामध्ये सगळ्यांनीच तातडीने भाग घेतला. आपल्या खासदार होत्या, त्यांनी फटाफट ॲक्शन घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, गिरीश भाऊ, गुलाब भाऊ आणि मदत मंत्री अनिल पाटील सगळ्यांशी संपर्क करून आम्ही जे लागलं ते फटाफट त्यांना सांगितलं. तसं पीएमओ ऑफिसला कळवलं गेलं. पीएमओ ऑफिसला लगेच रक्षाताई बोलायच्या आणि सगळ्या घडामोडी होऊन ही मदत जरा आपल्याला लवकर मिळाली. आम्ही तर तिथेच गेलो होतो. हॉस्पिटलला गेल्यावर तर असं होतं की त्या लोकांना काही सुचत पण नव्हतं अजूनही. म्हणजे आता आम्ही दुसऱ्या दिवशी पोहोचलो तरी त्यांना असं वाटत होतं की जे गेले ते अजून तो कसा आहे याचीच विचारपूस करत होते. त्यांच्या बहुतेकांना माहिती नाही त्यांच्या घरातली ही व्यक्ती गेली आहे म्हणून. आम्ही त्यांना काय अजून काहीच सांगितलं. सगळं व्यवस्थित आहे, सगळे उपचार घेते असं सांगून सगळ्यांना धीर दिला. आता कालच संध्याकाळी 16 लोक तिथे ऍडमिट होते. 25 लोक मृत पावली आहे. एका मुलीचा अजून बॉडी मिळाली नाहीये आणि 2 जे होते ते ड्रायव्हर वगैरे ते गोरखपूरचे होते. गोरखपूरचे होते ते. त्याच्यामुळे त्यांच्या वाड्या तिथे दिल्या गेल्या. 25 वाडी आम्हीच घेऊन इथे आलो. एका मुलीची वाडी सापडली नाहीये. बाकी 25 जणांचे मृतदेह सापडले. 16 लोक ही तिथे हॉस्पिटलला होती. त्याच्यापैकी 7 जण बऱ्यापैकी रिकवर झाले, त्यांना आणलं. काहींच्या काल ऑपरेशन झालं असेल, काहींचं आज ऑपरेशन झालं असेल. असे बाकीचे 6 जण म्हणजे 9 पैकी 6 जण कदाचित उद्या किंवा परवा त्यांना इकडे मुंबईत शिफ्ट करणार आहे. माझं आजच बोलणं झालं. बहुतेक उद्याची तिकीटं नसल्यामुळे परवा त्यांना मुंबईत आणलं जाईल. मुंबईतही त्यांची हॉस्पिटलमध्ये व्यवस्था रत्नागिरी यांच्या माध्यमातून झालेली आहे. आजच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी इथे जाऊनही आले, त्या पेशंटला सगळ्यांना भेटले. परवा मी पण जातोय मुंबईत. त्या सगळ्या पेशंटना भेटून त्यांना हॉस्पिटलमध्ये परत आम्ही घेऊन जाऊ. परंतु एक आहे की पूर्वी जाताना आपल्याकडे नेहमी कुटुंब प्रमुख सांगायचे की सगळ्याचे सगळे कुटुंब एकत्र जाऊ नका. जात पण नव्हते. ती खरोखर ती परिस्थिती पाहायला मिळाली की सगळं कुटुंब गेलं तर काय होतं. म्हणजे अशी अवस्था झाली आहे काही कुटुंबाची की त्या घरामध्ये एकच मुलगा जिवंत आहे, बाकी सगळे गेले. त्याचं कुटुंबच निघून गेलं. पण घरातच कोणी उरला नाही. इतकी भयान अवस्था झाली आहे. आता उसावतच आपलं असं आहे की ते आता ते फ्युनरल आटपलं की पारंब्याचं फ्युनरल आटपलं की त्या घराला कुलूप लावलं जाणार, कोणीच नाही तिथे. वरणगावलाही तसंच आहे. सगळे आई वडील, मुलगी गेली, एकच मुलगा तो बाकी आहे. जावळे वाडा म्हणत तिथे तर सगळ्या अख्खा वाड्यामध्येच शोकळा पसरले. इतके लोक तिथले गेले. म्हणजे इतकी भयान अवस्था झालेली आहे की या आयुष्यात पहिल्यांदा असे प्रसंग आम्ही बघतोय. पण तिथल्या त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रपरिवारांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आहे. आणि पुन्हा एकदा पाहायला मिळालं की दुःखाच्या ठिकाणी सगळे काही विसरून लोक मदत करत असतात. आज आपणही त्यांच्या दुःखात सगळे सहभागी होण्यासाठी इथे आलेला आहात. मी माझ्या वतीनेही, माझ्या कुटुंबाच्या वतीने, संपूर्ण तालुक्याच्या वतीने सर्वच मृतात्म्यांना शांती लाभो म्हणून प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.